नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता चैतन्य सायली आणि अर्जुनला विचारतो या पेंडंट बद्दल आपल्याला अजून काय माहित आहे। तेव्हा सायली सांगू लागते की पेंडंटच वजन किती आहे आणि त्याने जे पेंडंट बनवले त्या कारागिराच नाव आणि 8 ऑगस्ट 1995 ला ते विकत घेतलं गेलं। ते चैतन्य हे सगळं आता ऐकतो आणि विचारतो, एक मिनिट सायली वहिनी, तू आता तारीख काय म्हणाली? तेव्हा सायली सांगू लागते 8 ऑगस्ट 1995। तेव्हा चैतन्य सांगतो ही तर साक्षीची बर्थ डेट आहे। हे ऐकून अर्जुन आणि सायलीला आता आश्चर्याचा धक्काच बसतो। दोघेही विचारतात काय? मग चैतन्य म्हणतो हो, ही तर साक्षीची बर्थ डेट आहे। त्यानंतर आता तो भूतकाळात जातो। त्याला आठवतं की जेव्हा साक्षी आणि मी एकत्र राहत होतो तेव्हा मला ड्रॉवरमध्ये मला पॉवर बंक शोधायला सांगितली होती। एक डायरी सुद्धा होती। साक्षी तेथे येऊन विचारते, हाय स्वीट हार्ट, सापडली का माझी पॉवर बंक? तेव्हा तो हसतो आणि म्हणतो, हे बघ, पॉवर बंक तर नाही सापडली, परंतु बघ मला इथे ह्या भंगारामध्ये काय सापडले? तेव्हा ती त्याला एक थाप मारते आणि विचारते, भंगार काय म्हणतोस? मग तो विचारतो, कुणाचा आहे? मग हा जुना पुराणा फोटो ती म्हणते आईचा आहे। चैतन्य म्हणतो सॉरी खरंच मला याबद्दल काही माहित नव्हतं, पहिल्यांदाच पाहिला ना हा फोटो, त्यामुळे कन्फ्युजन झालं। मग साक्षी तिच्या आईबद्दल सांगू लागते, खरं सांगू चैतन्य, मला खरंच आईबद्दल असं नीट काही माहित नाहीये रे। अरे मी खूपच असं तानाबाळ होते ज्यावेळी आईना मला सोडून गेली। सगळे म्हणत होते की खूप छान, साधी, सरळ आणि सिंपल होती कालिंदी। तेव्हा चैतन्य विचारतो, कालिंदी नाव होतं का? खूप छान आहेत हा कालिंदी शिखरे। तेव्हा साक्षी म्हणते, नाही कालिंदी शिखरे नाही, तर कालिंदी महाडिक। आईने कधीही सासरच आडनाव जोडलं नाही, माहेरचंच आडनाव तिच्या नावापुढे लावायची आणि ते म्हणजे महाडिक, कालिंदी महाडिक। मग चैतन्याला हे सगळं बोलणं आठवतं आणि तो विचारतो, सायली वहिनी मला एक सांग, त्या बाईचं नाव काय म्हणालीस तू? ज्या बाईने हे पेंडंट बनवलं होतं त्या बाईचं नाव? तेव्हा सायली विचार करते आणि म्हणते कालिंदी। मग पुढे आडनाव काय होतं असं चैतन्य विचारतो। तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात आणि महाडिक असा शब्द एकत्रच बोलतात। त्यामुळे आता चैतन्याला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण कालिंदी महाडिक ही आता साक्षीची आई असते आणि चैतन्य त्याबद्दलच सायली आणि अर्जुनला सांगतो, कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे, त्या सासरकडच नाही तर माहेरच आडनाव त्यांच्या नावासमोर जोडायच्या असं सांगितल्यानंतर आता सायली अर्जुन धक्क्याने एकमेकांकडे पाहत म्हणतात की आत्ता समजलं, कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई। खरं तर साक्षी विरोधात आता खूप मोठे पुरावे सायली अर्जुनच्या हाती लागलेले असतात। त्यानंतर अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की सगळे डॉट्स आपल्याला हवे तसे आता जोडता येत, कारण त्या पेंडंटचा डिझाईन म्हणजेच साक्षी शिखरे आणि ती बाई जिने पेंडंट गिफ्ट केलं आणि कालिंदी महाडिक म्हणजे साक्षीची आई आणि तिच्या बर्थडेसाठी तिने हे पेंडंट साक्षीला दिलं होतं। ग्रेट असं म्हणून अर्जुन सायलीकडे पाहतो, कारण त्यांच्या हाती आता चांगले धागेदोरे लागलेले असतात। इकडे प्रिया बाहेर येते आणि अर्जुनच्या रूम जवळ जाऊन तेथे कान लावून त्या तिघांच बोलणं ऐकू लागते, कारण चैतन्याला तिने पाहिलेलं असतं की यांची काहीतरी सिक्रेट मीटिंग चालली आहे। मग इथे कोणी नाही ना हे ती पाहते आणि लगेचच दरवाजाला कान लावून तिथे ऐकत बसते। सायली आतमध्ये म्हणत असते की म्हणजे कोल्हापूर हे साक्षीचा आजोळ असेल का? अर्जुन म्हणतो हो, ते तिचा आजोळच आहे। मग चैतन्य देखील सांगू लागतो की साक्षीच्या तोंडून मी कोल्हापूरच 1-2 वेळा नाव सुद्धा ऐकलं। मग सायली सांगते, जे रस्ते 2 वेगवेगळ्या ठिकाण होऊन निघाले आहेत असं आपल्याला वाटतं, ते सगळे काही साक्षीपाशीच येऊन थांबले आहेत। आता सायलीच हे कोड्यातल बोलणं नेमकं बाहेर प्रिया ऐकते आणि तिला धक्का बसतो। आतमध्ये अर्जुन आता खुश असतो, कारण साक्षी विरोधाचे पुरावे त्याला सापडलेले असतात। मग आता तो म्हणतो, साक्षी महिप्त शिखर बाहेर
प्रियाने हे सगळं बोलणं ऐकल्यामुळे ती जरा धक्क्यातच असते आणि म्हणते, बापरे, या सायलीने साक्षीच नाव का घेतलं असेल, या केसबद्दल नवीन काहीतरी यांच्या हाताला लागलं की काय असं म्हणून ती पुन्हा आता दरवाजाला कान लावून ते बोलणं त्यांचं ऐकू लागते. आता समोरच कल्पना आणि प्रतापची रूम असल्यामुळे कल्पना नेमकी रूममधून बाहेर येते आणि समोर तिला प्रिया दिसते आणि ती चोरून चोरून बोलणं ऐकतीय. सायली अर्जुनच हे तिला समजलेलं असतं आणि म्हणूनच ती आता चिडते आणि तन्वी, अगं काय चाललंय, काय तुझं, असं मोठ्यानेच विचारते. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. मग इकडे अर्जुन, सायली, चैतन्य हे तिघेही जरा सावध होतात, कारण प्रिया बाहेर आहे असं त्या तिघांनाही आता समजलेलं असतं. बाहेर आता प्रिया खोट बोलू लागते की अग आई, मी तुला शोधायला आले होते कारण तुम्हाला बाहेर दिसली नाही, मग म्हटलं इकडे येऊन पहावं, मला वाटलं तू अर्जुनच्या खोलीत असशील म्हणून मी आपली खोट नाट सांगून पुढे काय बोलावं तिला सुचत नसतं. त्यामुळे कल्पनाच आता बोलते की म्हणून अर्जुनच्या खोलीच्या दरवाजाला कान लावून तू त्यांचं बोलणं ऐकत होतीस का? अगं तन्वी, असं चोरून कुणाचं बोलणं ऐकायचं नसतं हे तुला माहीत नाहीये का? मग आता प्रिया जरा घाबरते आणि म्हणते, नाही आई, मी असं चुकून ऐकत नव्हते, अगं मी खरंच ना तुला शोधत होते. अगं ठीक आहे, तू मलाच बोल. आणि हे नवरा बायको खोली बंद करून असं तासनतास गप्पा मारत असतात, ते चालतं का मग तुला? तेव्हा कल्पना आता तिला झापते आणि म्हणते, तन्वी, आपल्या घरामध्ये ना प्रत्येसी आहे, समजलं? आता जर का तुझं आणि अश्विनच बोलणं असं खोलीच्या बाहेर राहून कोणी चोरून ऐकलं तर तुला चालणार आहे का ते? असा जाब आता ती प्रियालाच विचारते. तेव्हा प्रियाची बोलतीच बंद होते. आतमध्ये आता सायली, अर्जुन, चैतन्याला समजतं हे भामटी प्रिया बाहेरच होती आणि ती बोलणं ऐकत होती. मग इकडे आतमध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्याला समजतं कल्पना आणि प्रिया या दोघीही बाहेर आहेत. अर्जुन म्हणतो, मम्माचाच आवाज वाटतोय हा तर, मला तर बाहेर. आता कल्पना सांगते, हे बघ प्रिया, मी तुला आत्ताच सांगते की मी त्या मुलीच्या चुकांना कधी म्हणजे कधीच पोटात घालणार नाहीये. तू ना आता तिच्यापेक्षा जास्ती चुका अजिबात करू नकोस, कारण अर्जुनच्या बायकोबरोबर ना तुझं पटतं ना माझं पटतं आणि म्हणूनच तुझ्या या वागण्याला मी कधीही पाठीशी घालणार नाही. मग आता प्रिया म्हणते, आई अगं मी खरंच सांगते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली हे दोघेही दार उघडतात. तेव्हा आता अर्जुन सायलीकडे प्रिया पाहतच राहते. चैतन्य सुद्धा त्यांच्या पाठोपाठ उभा असतो. अर्जुन विचारतो, मम्मा अगं काय झालं? मग आता तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर ही चोरून ऐकण्याचं तुमचं बोलणं प्रयत्न करत होती असं कल्पना आता अगदी बिनधास्तपणे सांगते. त्यामुळे प्रियाचा चेहराच पडतो. अर्जुन सायलीला समजत ही प्रिया तर इथेच. अर्जुन म्हणतो, वाव फॅटस्टिक, म्हणजे आम्हाला ही गोष्ट तर माहीत होती पण आता मम्माला सुद्धा समजली आहे. तेव्हा कल्पना म्हणते, मी आता तिला समज दिली आहे त्यामुळे ती पुन्हा असं करणार नाही, पण घरचे वाद एवढ्या मोठ्या थराला घेऊन जाऊ नका. आता इथून पुढे थोडीशी डिग्निटी ठेवा. मग आता त्यावेळी अर्जुन हसतो आणि म्हणतो, तन्वी, हे फक्त तुझ्यासाठी होता हा आणि आमच्यासाठी नाही. तेव्हा प्रिया सांगू लागते, आई अग माझ्यावर विश्वास ठेव ना, मी खरं सांगते अग तुला. पण आता कल्पना एक सुद्धा तिला तोंडातून शब्द पुढे काढू देत नाही आणि तिला गप्पच राहायला सांगते. त्यामुळे प्रियाचा पोपट होतो. तिला वाटत नेहमीप्रमाणे काय मी अशी बोलेल आणि आई लगेच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल, पण आता कल्पनाने पाहिलेलं असतं की ही चोरून चोरून बोलणं ऐकते आणि प्रियाचा खोटारडेपणा थोडा का होईना आता तिच्या समोर येत असतो. त्यामुळे ती आता तिला जरा गप्पच राहायला सांगते. त्यावेळी कल्पना तेथून जाते तर अर्जुन म्हणतो, कुत्र्याचा शेपूट वाकते वाकडच असं मी म्हणालो असतो, पण कसा आहे ना त्यामध्ये कुत्र्याचा अपमान होईल असं प्रियाला संबोधून तो जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र चैतन्य आणि सायली हे दोघेही हसतात आणि अर्जुनही त्यांच्या जोडीने हसू लागतो आणि मग प्रियाकडे पाहत म्हणतो, किती क्यूट असतात ना ती छोटी छोटी कुत्री, खूप क्यूट असतात. मग त्यावेळी सायली म्हणते, मुळात इमानी आणि प्रामाणिक सुद्धा असतात ती.
तेव्हा चैतन्य सुद्धा बोलू लागतो, अर्जुन अरे लहानपणी तुझ्याकडे एक बावला होता का? असा कितीही वेळा तोंडावर पडला तरी जागेवर पुन्हा उभा राहायचा. तेव्हा अर्जुन म्हणतो हो माहिती आहे मला. तो चैतन्य म्हणतो अरे तो होता माझ्याकडे आणि तुला माहिती आहे मी ना त्या बाहुल्याला निर्लज्ज भावला म्हणायचो. असं म्हणून प्रियालाच तो उद्देशून निर्लज्ज असा म्हणतो आणि प्रियाची चांगली जाता दोघेही मिळून लायकी काढतात. तेव्हा प्रिया रागातच आता त्यांच्याकडे पाहते आणि अगदी पाय आपटतच तेथून जाते. अर्जुन सायली चैतन्य हसतात आणि निर्लज्जच आहे असं म्हणून पुन्हा रूमकडे जातात. त्यानंतर ते तिघेही पुन्हा आतमध्ये येऊन दार बंद करतात. मग सायली म्हणते अहो तुम्हाला काय वाटतं प्रियाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना, कारण आपल्या हाती एवढा मोठा पुरावा लागलाय हे तिला अजिबात कळायला नको. तेव्हा अर्जुन सांगतो की आय थिंक समजल्या नसतील, कारण ती अशी गप्प नसती. 4 गोष्टी ना तिने आपल्याला ऐकवल्या सुद्धा असत्या. त्यानंतर चैतन्य म्हणतो हो मलाही तसंच वाटतं. बरं मी निघू का आता? अर्जुन कारण आजच जे डिस्कशन झालंय ना ते सगळं काही मी नोट डाऊन करून ठेवतो. तेव्हा तो अर्जुन सायलीला बाय असं म्हणतो आणि मग तेथून जातो. तिकडे प्रिया तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की त्या कल्पीला नको तिकडे तडमडायची काय गरज होती. आता नेहमीच नको तिकडे आपली अक्कल पाजत असते. तिला ना आता पूर्वीसारखी गोड गोड बोलून अगदी घोळातच घ्यायला हवी. पण तेच तर आता मला सध्या झेपतं नाहीये ना पूर्वीसारखं गोड गोड बोलायचं, सगळ्यांची सिंपथी मिळवायची. कारण एवढे महिने मी छान सुनेच नाटक सुरू ठेवले, परंतु आता मला अजिबातच सहन होत नाहीये. एक वेळ त्या सुभेदारांचा थोबाड जरी दिसलं ना तरीही संताप होतो माझा आणि माझे सगळे पेशन्स संपतात. पण आता बस झालं एकदा का त्या सुभेदारांची सर्व इस्टेट माझ्या नावावर झाली ना मग एकेकाला लात मारून मी अशी घराबाहेर काढणार. सायली अर्जुनला सांगते चैतन्य भाऊजींना साक्षीच्या सगळ्या वैयक्तिक गोष्टी माहीत आहे, याचा आपल्याला खरंच खूप उपयोग होतोय ना. अर्जुन म्हणतो हो ना, पण त्या कालिंदी महाडिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तरीही अजून एक कोड आहेच. कारण कालिंदी महाडिक यांनी म्हणजेच साक्षीच्या आईने ते पेंडंट साक्षीच्या बर्थडेला घेतलं हे तर आपल्याला माहीत आहे, पण कोर्टामध्ये कसं प्रूव्ह करायचं? साक्षी आजपर्यंत हे पेंडंट वापरत होती त्याचा उरलेला तुकडा सुद्धा तिच्याकडेच आहे. तेव्हा सायली सुद्धा या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते की हे सिद्ध कसं करणार आहोत आपण? मग तो आता उरलेला तुकडा आपल्याला मिळवायलाच हवा. तेव्हा अर्जुन आता म्हणतो मला काय वाटतं साक्षीकडे बरेच दागिने असतील आणि तो उरलेला पेंडंट तुटल्यानंतर ती असा जपून का ठेवेल? तिने टाकून दिला असेल का? तेव्हा सायली म्हणते अहो असं काय, असं हिरेजडीत पेंडंट कुणी तुटलं म्हणून टाकून नाही देणार अहो, ती तिच्याकडे ठेवणारच ना ते, कारण भलेही ती वापरत नसेल पण तिने ठेवलं असणार ते, कारण खूप महागातलं होतं ते. तेव्हा अर्जुन सांगतो अगं महाग तुझ्या आणि माझ्यासाठी पण महिप्त शिखरेच्या मुलीला त्याने काहीही फरक पडत नाही. तेव्हा सायली म्हणते पण तरीही तिने तो पेंडंटचा तुकडा स्वतःकडे ठेवलाय का हे शोधण्याचा आपण प्रयत्न तर करायला हवा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो ऑफकोर्स आपण करूयात, पण जरीही ते पेंडंट सापडलं तरीही सुद्धा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहेच. तेव्हा सायली विचारते काय आणखी एक प्रॉब्लेम? तेव्हा तो विचारतो तुला आठवते ना आपण जेव्हा आश्रमात गेलो होतो तेथे आपल्याला जे काही सापडलं होतं ते सगळे पुरावे आपण पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केले होते जे आगीमध्ये डिस्ट्रॉय झाले. तेव्हा सायलीला आता आठवत की कशा प्रकारे अर्जुनने तेव्हा मला ही बॅड न्यूज सांगितली होती की जेव्हा आम्ही पुरावे गोळा केले तेव्हाच नेमके ते आगीमध्ये डिस्ट्रॉय झाले होते. त्यावेळी आता सायलीला हे आठवल्यानंतर ती म्हणते हो माहिती आहे. अर्जुन म्हणतो हा फक्त सोन्याचा तुकडा आणि ते व्हिजिटिंग कार्ड आपण आपल्याकडे ठेवलं होतं आणि म्हणूनच आपल्याकडे ते अगदी सेफ राहिलं. तेव्हा अर्जुनला आता आठवतं की जेव्हा मी 5 एव्हिडन्स पोलिसांकडे दिले होते तेव्हा त्यातला सोन्याचा तुकडा मी माझ्याकडेच ठेवून घेतला होता. पण आता कोर्टामध्ये कसं सांगायचं की
आपण हे दोन पुरावे आपल्याकडेच ठेवून घेतले होते, जरीही त्या पेंडंटचा तुकडा या तुकड्याशी मॅच झाला तरीही हे प्रूव्ह म्हणून कोर्टामध्ये दाखवायचं तरी कसं. तर आता अर्जुन सायली त्याच विचारात पडतात, पुढे करायचं काय. दुसऱ्या दिवशी सायली किचनमध्ये जाते आणि आपलं काम करत असते. तिच्या मनात आता एकच विचार असतो की साक्षीने त्या पेंडंटचा तुकडा खरंच टाकून दिला असेल की तिच्या जवळच ठेवला असेल हे शोधायचं तरी कसं. आणि जर तिने ते ठेवल असेल तर तिच्या घरात ते कुठेतरी असणार, म्हणजे असणारच, पण असं महिपच्या घरात शिरणं खूपच अशक्य आहे. आता सायली हा विचार करत असताना विमल तेथे येते आणि म्हणते, पहा ना रात्रीची किती भाजी शिल्लक राहिली आहे. सायली आता ती भाजी पाहते आणि विमलला विचारते, परवा जी वांगी बटाट्याची भाजी केली होती ती सुद्धा अशी शिल्लक राहिली होती ना. त्यावेळी विमल म्हणते, हो, आणि तुम्ही ती गवाराची भाजी केली होती ना तेव्हा घरातील सगळ्यांनी अगदी आवडीने खाल्ली, फक्त तन्वी ताईंनी अजिबातच ती वाढून घेतली नाही. अहो, त्यांच्या आवडीच्या भाज्या नसेल ना तर त्या हातही लावत नाहीत, मग ते ऑनलाईन पिझ्झा वगैरे मागवत बसायचं आणि खात राहायचं. त्याच या वाटणीत सगळं अन्न अगदी शिल्लक राहतं. मग आता सायली म्हणते की तिला एवढी कळत नाहीये का तिच्या वाटणीची ही भाजी शिळी झाल्यावर कुणाला तरी खावी लागणार आहे, नाही तर ती वाया तरी जाणार आहे. आणि तसंही आपल्या घरात आपण अजिबातच अन्न वाया जाऊ देत नाही, आणि आता हे मला प्रियाला सांगावंच लागणार आहे. तेव्हा विमल सांगते, सायली ताई, अहो जाऊ द्या ना, त्यांना नेहमी तसंच करत राहणार आहेत. पण सायलीच आता डोकंच हललेलं असतं. ती चिडते आणि लगेचच एक ताट घेते, एक चमचा घेते आणि मोठ्या मोठ्याने ते वाजवू लागते. मग आता ती खूप मोठ्याने असा आवाज करते आणि अगदी हॉलपर्यंत ते वाजवत जाते. तेव्हा सायलीता, येऊ शांत रहा असं विमल सांगते, तरीही ती ऐकतच नसते. मग आता तेवढ्यातच प्रताप सुद्धा तेथे, त्या पाठोपाठ अर्जुन, कल्पना, प्रिया आणि अश्विन आणि पूर्णा आजी हे सगळेजण तेथे एकत्र आलेले असतात. तेव्हा सगळेजण तिला थांब म्हणतात, परंतु सायली ऐकतच नाही. प्रिया मोठ्यानेच म्हणते, अगं थांब. तेव्हा सायली कशीबशी आता ते ताट वाजवायची थांबते. मग प्रिया विचारते, काय घाठणाना काय लावलाय सकाळीच्या वेळी इथे, अगदी कान फुटले माझे, तुला कळत नाही का. तेव्हा सगळेजण आता सायलीकडे पाहतच राहतात, पण एवढं कोणी चिडलेलं नसतं. मग सायली तिला झापते आणि म्हणते, तू वेळच आणली अशी आहे, मला ना असा ठणा करावाच लागतोय म्हणून. तेव्हा पूर्णाजी विचारतात, पण एवढं झालं काय. तेव्हा आता सांगते, हा पूर्णाजी असं. सायली म्हणते, विमलला जरा कालच्या भाजीचा बाऊल घेऊन येता का असं विचारते. तेव्हा विमल हो असं म्हणून किचनकडे जाते आणि तो भाजीचा बाऊल घेऊन येते. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. कुणाला काहीच समजलेलं नसतं की सायलीचं नक्की चाललंय काय. मग विमल तो जेव्हा बाऊल घेऊन येते तेव्हा सायली आता सर्वांना सांगते, हे पहा ही कालची उरलेली दोडक्याची भाजी जी, अहो बाबा, तुम्हाला दोडका आवडत नाही तरीही तुम्हाला ही भाजी जेव्हा वाढतो ना तेव्हा तुम्ही ही संपवता आणि आपल्या घरामध्ये ताटात वाढलेल अन्न हे कुठलही नाव ठेवता संपवलं जातं, हो की नाही असं सगळ्यांनाच ती विचारते. तेव्हा सर्वजण आपले हो म्हणतात. तेव्हा अश्विन जरा रागातच विचारतो, नेमका पॉइंट काय आहे ना तेवढं सांग. मग आता सायली म्हणते, हाच आहे की नावडती भाजी आहे म्हटल्यानंतर तुमच्या बायकोने ती भाजी खाल्ली नाही आणि हल्ली जवळजवळ रोज ना आता ती तेच करायला लागली आहे. तेव्हा प्रिया आता चिडते आणि म्हणते, अरे वा, याला काय अर्थ आहे, म्हणजे मला आवडत नसेल तरीही मी आपली जबरदस्ती खायची का ती भाजी. आता मला काय हवं नको ते काही खायचं स्वातंत्र्य सुद्धा नाहीये का या घरात मला असं म्हणून ती सायलीला जा विचारते. तेव्हा प्रताप म्हणतो, तन्वी हे बघ्या घरातला नियम आहे, पानात जे वाढतील ते सगळं खायचं संपवायचं. तेव्हा प्रिया जरा घाबरतेच आणि हसूनच विचारते, बाबा आता नियम वगैरे असायला हे काही जेल आहे का. तेव्हा सायली म्हणते, हे कुटुंब आहे आणि प्रत्येक कुटुंबाचे काही नियम असतात प्रिया, आणि अगं अन्नवाया घालवायचं नाही हे काही सांगण्याची गरज नाहीये ना. तेव्हा प्रिया म्हणते, एक काम कर नक सायली, तू असलं
बोरिंग काहीतरी ना, मला वाढूच नकोस, नाही तर मी काही उपाशी नाही राहणार आहे असं प्रिया खूपच कॅज्युअली बोलते. सर्वजण प्रियाकडे आता पाहतच राहतात. मग अर्जुन हसत म्हणतो, नाही तर काय, तू स्वतः बनवून काहीतरी खाणार आहेस का? दॅट्स इम्पॉसिबल. तेव्हा सगळेजण अर्जुनकडे पाहतात तर आता अर्जुन आपला गप्प राहतो. पुढे सायली सांगते, घरात बनलेल्या भाज्या हिला खायच्या नसतात आणि मग बाहेरून मागवायचं आणि खायचं, हे बरोबर आहे का ग प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते की हे बघ, काय बरोबर काय चुकीचं हे तू मला सांगू नकोस. हे बघ, मी माझ्या पैशाने आणि माझ्या मर्जीत सुद्धा ऑर्डर करून खाते, त्यामुळे तर तू काही बोलूच नकोस. तेव्हा कल्पना म्हणते, पुरे झालं हा, आता या घरात खाण्यापिण्यावरून अजिबातच वाद नको आहेत, हा विषय बंद करा आता असं कल्पना खूपच चिडून म्हणते. तेव्हा सायली सांगते, हा विषय बंदच करायचा आहे आई, पण त्या अगोदर एक गंमत करूया का? हवा तर हा उपक्रम आपण करूयात. आपण ना सगळेजण आता आपल्या बागेत जाऊयात. तेव्हा प्रिया आता वैतागूनच म्हणते, हे बघ फडतूस, उपक्रम वगैरे कोणी करणार नाही हा, आणि मी तर अजिबात नाही. तेव्हा आता प्रताप म्हणतो, हे बघ तन्वी, आम्ही काय करायचं नाही तू ठरवू नकोस हा. आता पूर्णा आजी आता विचारतात, पण काय करायचं, काय कोणता उपक्रम? तेव्हा सायली सांगते की तुम्ही फक्त माझ्याबरोबर ना बागेत या. मग कल्पना विचारते, बागेत आता जाऊन काय करायचं? तेव्हा प्रताप म्हणतो, मला मान्य आहे. अगं सायलीच्या मनात काय आहे ते बघूया तरी. अर्जुन पण म्हणतो, मी सुद्धा यायला तयार आहे. अश्विन म्हणतो, पण आपण सगळ्यांनी आपला वेळ उगीचच का वाया घालवायचा आहे? तेव्हा प्रिया म्हणते, होतेच म्हणायचं मला. अश्विन अर्जुन म्हणतो, आहा, माझी बायको ना कधीही वेळ वाया घालवणार नाही कुणाचाच, आणि ती म्हणते ना त्यात काहीतरी अर्थ हा असेलच. ती म्हणाली आहे ना गंमत करायची म्हणून, चला लेट्स एन्जॉय असं म्हणून तो आता सगळ्यांनाच यायला सांगतो. तेव्हा प्रिया म्हणते आई तू तरी काहीतरी बोल ना, ही काय मनमानी आहे हिची? तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ, मी आता वरती जातीय, मला बाकीची खूप काम आहेत. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं थांब ना कल्पना, काम काय नेहमीचीच आहेत. आता सायली म्हणतीय तर जाऊयात ना आपण बागेत, चल जाऊयात, जरा एन्जॉय सुद्धा करूयात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, हे मात्र खरं आहे, कारण हल्लीन आपण बागेत फिरकतच नाही. पूर्वी कसं असायचं ना, मुलं लहान असायची, ती बागेत खेळायची, बागडायची, आपण सुद्धा तिथे जायचो आणि गवतावरण तेव्हा सुद्धा आपलं चालणं व्हायचं. त्यामुळे कल्पना, मला वाटतं चल आपण आता बाहेर जाऊया. तेव्हा कल्पना हो म्हणते. अर्जुन म्हणतो, मम्मास चला, आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे म्हटल्यावर तुला यावंच लागेल. तेव्हा कल्पना म्हणते, चला जाऊयात आपण, आणि तन्वीलाही म्हणते, तू सुद्धा चल आता, नाही तर अशी एकटी थांबून इथे काय करणार आहे, चल ब्र. मग आता प्रियाचाही नाईलाज होतो, ती काहीतरी बोलणार तेवढ्यात अर्जुन म्हणतो, चला चला सर्वांनी. विमल विचारते, मी सुद्धा येऊ का सायली ताई? सायली म्हणते, हो अर्थात, हा उपक्रम सगळ्यांसाठी आहे. मग आता सायली सगळे यांनाच बाहेर घेऊन येते. तेव्हा आता विमल ताई, मी ना तिथे काही सामान काढून ठेवले, तेवढे घेऊन येता का असं ती विचारते. तेव्हा विमल हो म्हणते. तर आता सगळेजण विचार करू लागतात की नक्की काय असेल, नक्की कसला उपक्रम आहे हा. मग त्यानंतर तिथे पुडीमध्ये काही बिया सुद्धा काढून ठेवल्या आहेत, ते पुडी सुद्धा घेऊन या असं सायली सांगते. मग आता विमल पुन्हा हो म्हणते. सायली जे काम सांगेल ते सगळं काही ती आता करू लागते. तर आता सगळेजण एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण कुणाला अजूनही काही समजलेलंच नसतं सायलीच्या डोक्यात काय आहे. यानंतर विमल आता प्रत्येक पालेभाज्यांच्या पुड्या तिच्याकडे आणून देते. मग सायली आता म्हणते, सगळ्यांना एक एक पुडी द्या. तर आता विमल सगळ्यांना आता ती एक एक पुडी देते. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात. प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो. तर कल्पना आता प्रतापकडे पाहते. प्रताप इशारा करून तिला शांत राहायला सांगतो. अर्जुनलाच प्रश्न पडतो की करायचं काय. मग आता तो विचारतोच की सायली पण याच करायचं काय. तेव्हा ती म्हणते, आज आपण फक्त आपली बागच साफ करायची नाहीये, तर थोडी शेती सुद्धा आपण करायची आहे. तेव्हा सर्वजण आश्चर्याने
सायलीकडे पाहतात आणि विचारतात काय शेती करायची, तर अर्जुनला आणि बाकी सर्वांना खूपच आनंद होतो. सगळेजण सायलीकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही आता गाडीमध्ये असतात. सायलीने आपलं वेषांतर केलेलं असतं, सायलीने मिनीकट घातलेला असतो आणि कुणाला तो समजून सुद्धा येत नसतो आणि मास्क सुद्धा लावलेला असतो. त्याच वेळी अर्जुन आता सायलीला म्हणतो की याचा अर्ध लॉकेट आपल्याला सापडलं तर सगळ्या गोष्टींचे पुरावे आपल्याकडे आहेत असं आपण समजू आणि आपण खूप मोठी लढाई जिंकू. मग त्यानंतर महिपच्या घरात शिरण्यासाठी सायली अर्जुनने हा प्लान केलेला असतो. तर सायली आता खरंच वेषांतर करून साक्षीच्या रूममध्ये राहते आणि पाणी पाणी असं खोकलत खूप म्हणत असते. तेव्हा साक्षी आता पाणी आणण्यासाठी तिकडे जाते. तर सायली ड्रॉवरमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता ते लॉकेट शोधू लागते. तिच्या हाताला 1-2 लॉकेट लागतात. तर अर्जुन आता सायलीला कॉल करतो आणि म्हणतो पटकन लॉकेट शोधा आणि बाहेर ये. सायली फोनवर बोलत असते, हो मी येतीये बाहेर पटकन. तेवढ्यातच साक्षी आता तेथे येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते. तर सायली आता खूप घाबरते कारण तिने आता साक्षीला तिथे पाहिलेलं असतं. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.